लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. अर्जही भरून झाले. तरी सुद्धा पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीचा तिढा सुट्टा सुटेना आणि उमेदवार काही ठरता ठरेना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवसेनेने राजेंद्र गावित यांचं नाव फिक्स केलेलं आहे. मात्र त्यांना भाजपचा तीव्र विरोध आहे. डॉक्टर हेमंत सौरा यांचं नाव आता पुढे आलेलं आहे. तरी ही जागा शिवसेनेचीच असल्याने राजेंद्र गावित यांनाच तिकीट मिळेल असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात मात्र घोषणा झालेली नाही. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या 17 उमेदवारांची घोषणा झाली. पालघरचं नाव मात्र मागे पडलं. म्हणजे पालघरमध्ये त्यांनी घोषणा केलेली नाहीये. त्यामुळे त्यांचाही उमेदवार नक्की कोण यावर काहीसं एकमत झालेलं नाहीये. आज सकाळीच मातोश्रीवर पालघर जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, समन्वयक, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख आणि सगळे तालुका प्रमुख यांना बोलवलं होतं. त्यांना बोलवल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली जाईल असं सांगितलं जात होतं. प्रत्यक्षात मात्र उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकांची अक्षरशः बोलवण केली. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की पालघरमध्ये खूप मतांतर आहेत. अनेकांशी आम्ही चर्चा केली, मित्र पक्षांशी चर्चा केली, विरोधकांशी चर्चा केली, अगदी संस्था संघटनांशी चर्चा केली, पालघर जिल्ह्यातील विचारवंतांशी चर्चा केली. प्रत्येकाचं मत हे खूप वेगळं आहे. त्याच्यामुळं आता आमच्या पुढे जे 3-4 उमेदवार आहेत त्याच्यापैकी जो उमेदवार आम्ही देऊ त्या उमेदवाराचा तुम्हाला प्रचार करावा लागेल, तो उमेदवार निवडून आणावा लागेल आणि पुन्हा एकदा पालघरवर भगवा फडकवावा लागेल असं सांगून त्यांना तिकडनं जायला सांगितलं. प्रत्यक्षात 2 ते 3 दिवसामध्ये ही नावाची घोषणा होईल. आता जेवढे पदाधिकारी गेले होते ते सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काही म्हणणं त्यांना सांगायचं होतं, मांडायचं होतं. आता ते काही मांडू दिलं नाही. कारण याच्या आधी त्यांनी भारती कांबळे यांना तीव्र विरोध केला होता आणि सुधीर ओझरे यांचं नाव पुढे केलं होतं. आणि पुन्हा तेच ऐकून घेण्यापेक्षा त्यांना स्पष्ट सांगण्यात आलंय की मातोश्री सांगेल तोच उमेदवार असेल. आता मातोश्रीमध्ये विनायक राऊत यांचं प्रस्थ आहे. त्यामुळे विनायक राऊत हे भारती कांबळी यांच्या बरोबर आहेत. अगदी सुरुवातीपासून भारती कांबळी याच उमेदवार असतील असं त्यांनी जाहीर केलं होतं. म्हणजे आजच्या बैठकीला विनायक राऊत स्वतः होते की नव्हते माहीत नव्हते, पण संजय राऊत होते, त्याच्यानंतर मिलिंद वैद्य होते, उद्धव ठाकरे स्वतः होते आणि जिल्ह्यातील सगळे पदाधिकारी होते. आणि या पदाधिकाऱ्यांच्या समोर आम्ही सांगू तोच आता निर्णय हे सांगितल्याने पदाधिकारी काहीशे निराश झाले. मात्र जो उमेदवार देतील त्याचा प्रचार आता करावाच लागेल, अगदी भारती कांबळी असल्या तरीही. प्रत्यक्षात मात्र सुधीर ओझरे यांचं जे नाव होतं ते पदाधिकाऱ्यांनी रेस केलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यावर एकमत होत नाही म्हणून राष्ट्रवादीने काशीनाथ चौधरी यांचं नाव पुढे केलं होतं. काशीनाथ चौधरींना घेऊन पालघर जिल्ह्यातील अनेक संस्था संघटना, अगदी समाजवादी पक्षाची लोक ही मातोश्रीवर गेली होती आणि काशीनाथ चौधरी यांना तिकीट द्या. ते जिल्हा परिषदेचे 2 वेळा सदस्य होते, राष्ट्रवादीचे चांगले आक्रमक असे पदाधिकारी आहेत आणि राष्ट्रवादीचाही त्यांना बऱ्यापैकी पाठिंबा राहील असं एक पुढे आलं होतं. आणि दुसरं एक जे त्यांच्यामध्ये समीकरण मांडलं गेलं होतं शरद पवारांनी की बहुजन विकास आघाडीलाही आपण जागा सोडू, त्यांना आपण पाठिंबा देऊ आणि त्याच्यानंतर तिथे सहज बहुजन विकास आघाडी जिंकेल. मात्र शिवसेनेमधून त्याच्यावर एकवाक्यता झाली नाही. उद्या समजा हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार निवडून आला तर तो अपक्ष म्हणून निवडून येणार आहे आणि लोकसभेची एकूण आकडेवारी बघितली तर तो सहज तो उमेदवार सत्ताधाऱ्यांकडे जाईल. म्हणजे मोदीलाच तो फेवरेबल असेल. म्हणजे राजेंद्र गावित निवडून आले किंवा बहुजन विकास आघाडीचा उमेदवार निवडून आला तरीही तो मोदी शहाकडेच जाईल. त्याच्यामुळं तिथे आपण स्वतंत्र लढू आणि ती जागा आपण स्वतः जिंकू असं मातोश्रीचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळं भारती कांबळी या नावावर एक वाक्यता आहे. खरं तर भारती कांबळी हा जो उमेदवार आहे तो निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संघटनेच्या पाठिंब्याने पुढे आला होता. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोध आहे. म्हणजे उद्या जर भारती कांबळी निवडून आल्या तर तो उमेदवार आम्ही निवडून आला असा शिक्का त्याच्यावर जिजाऊवाले मारतील आणि म्हणून शिवसैनिकाचा विरोध होता की आम्हाला आमच्या स्वबळावर निवडणुका लढवायच्या आहेत, आम्ही आपला उमेदवार शिवसेनेला निवडून देऊ. मात्र इतर पक्षाचं नाव त्याच्यामध्ये यायला नको किंवा संघटना दावा करायला नको अशी त्यांची भूमिका होती. मात्र मातोश्री असं काही ऐकायला
तयार नाही. त्यामुळे उद्या किंवा परवा ही उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडनं ही 2 दिवसामध्ये नावं जाहीर होतील आणि ह्या दोन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर म्हणजे शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे यांचे दोन्ही उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी आपला उमेदवार जाहीर करेल. म्हणजे तिथे राजेश पटेलला उमेदवार द्यायची, मनीषा निमकरांना द्यायची की बळीराम जाधव यांना द्यायची ते अजून ठरलेलं नाही. यांचे उमेदवार ठरल्यानंतर कोणता उमेदवार द्यायचा ते ठरवलं जाईल आणि त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी निर्णय घेईल. म्हणजे साधारणतः लढत ही तिरंगी होईल. शरद पवारांची इच्छा होती की ही लढत सरळ सरळ व्हावी आणि बहुजन विकास आघाडी विरुद्ध महायुती अशी ही लढत व्हावी. मात्र तसं काही आता होताना दिसत नाहीये. सचिन शिंगडा यांनी सुद्धा आज मातोश्रीशी संपर्क साधला होता. त्यांनीही तिकीट मागितलेलं आहे. त्यामुळं शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडे आता मोठ्या प्रमाणावर उमेदवारांची गर्दी झालेली आहे. त्यापैकी उमेदवार कोण, तर तो उमेदवार एकच असू शकतो, तो म्हणजे भारती कांबडी. कारण ज्या अर्थी आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा न करता आम्ही देऊ त्या उमेदवाराचं तुम्हाला काम करावं लागेल असं स्पष्ट सांगितल्याने आता भारती कांबडी यांच्यावर एक वाक्यता झाल्याचं समजतंय. भाजपाकडनं जे विलास तरे यांचं नाव पुढे आलं होतं ते आता काहीसं मागं पडतंय. कारण भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकाऱ्यांना वरती समजावलेलं आहे, नेत्यांनी सांगितलेले की जागा शिवसेनेची ती आपल्याला घेता येणार नाही. स्थानिक भाजपाचा प्रचंड विरोध हा राजेंद्र गावितांना आहे आणि त्याच्यामुळं विलास तरे किंवा हेमंत सवरा यांची नाव पुढे आली होती. शेवटपर्यंत नाव फक्त हेमंत सवरा हेच राहिलेलं आहे. त्यामुळे हेमंत सवरा ही शेवटपर्यंत रिंगणात आहेत. प्रत्यक्षात मात्र राजेंद्र गावित यांचं नाव जाहीर होईल. म्हणजे राजेंद्र गावित आणि भारती कांबडी यांचं नाव जाहीर होतील असं दिसतंय. प्रत्यक्षात ऐनवेळी काय होतंय हे कुणीही सांगू शकणार नाही. कारण परिस्थिती खूप वेगळी झालेली. म्हणजे शिवसेनेकडे जे आता उमेदवार ते सांगतायत त्याला पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे, मित्र पक्षांचा विरोध आहे. म्हणजे राष्ट्रवादीकडनंच विरोध आहे की भारती कांबडी चालणार नाहीये, तिथे तुम्ही काशीनाथ चौधरी तुम्ही द्या असं त्यांनी सांगितलंय. काँग्रेसनेही सचिन शिंगडा यांना पुढे करून तुम्हाला माजी खासदार आहेत दामू शिंगडा यांचे सुपुत्र यांना तुम्ही तिकीट द्या असं सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाची मतांतरे ही खूप मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे मातोश्रीने जो घेतलेला निर्णय भारती कांबडींचा तो आता फिक्स केला जाईल. तिथे कोणाचंही ऐकलं जाणार नाही. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे हेही भाजपचं ऐकणार नाही आहेत. तेही शिवसेनेच्याच उमेदवाराला अर्थात राजेंद्र गावित यांच्या नावाला पसंती देतील. कारण ते विद्यमान खासदार आहेत, त्यांना शब्द दिलेला आहे आणि ते पुन्हा निवडून येऊ शकतात असं त्यांना वाटतं. त्याच्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघाची लढत आहे ही भारती कांबडी किंवा राजेंद्र गावित या दोघांमध्येच होईल असं सध्या दिसतंय. 2 दिवसामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात त्यावर या पालघर लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून आहे.